घ्या श्वास. ओम. आता डोळे न उघडता हात जोडा आणि माझ्या सोबत म्हणायचंय, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता हातांचं घर्षण करा आणि डोळ्यांना लावा. सावकाश डोळे उघडायचे. पहा, आता तुमच्या समोर जे बसले ते तुमचे आई वडील आहेत आणि आपण त्यांची आता पूजा करणार आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये कोणतं पण शुभ कार्य करायचं असतं तर सगळ्यात अगोदर पवित्र असा शंखध्वनी केला जातो. आता तुमच्या वतीने मी शंखध्वनी लावणार आहे, त्यामुळे सर्वांना हात जोडून आपल्या आई वडिलांकडे पाहायचंय. ठीक आहे. ठीक आहे. शंखध्वनी झाल्यानंतर आपण आपल्या आई वडिलांना विनंती केली की आमच्या शाळेत आम्हाला तुमची पूजा करायची. आणि आई वडिलांनी वेळात वेळ काढून शाळेत आले, आपल्या अकॅडमी मध्ये आले. आता तुम्ही त्यांना विनंती करायची की तुम्ही ते इथे आलात पण आम्हाला तुमचं पूजन करण्याची अनुमती द्या. तर तुमच्या वतीने मी एक श्लोक लावतो, तुम्ही फक्त तुमच्या आई बाबांकडे पाहायचे. माता पिता को स्वच्छ तथा ऊंचे आसन पर बिठाएं. पूज्य माता पिता श्री, आप इस आसन पर बैठिए. मैं आपका पूजन करना चाहता हूँ. आप मेरा मनोरथ पूर्ण कीजिए. चार तिथे इथं आले आणि त्यांनी आपल्याला अनुमती दिली, तुम्ही आमची पूजा करू शकता. आता तुमच्या ताटामध्ये ना हळदी कुंकू दिसते का थोडस, तर ते आपल्या आई किंवा बाबांना आपल्या उजव्या हाताच्या म्हणजे राईट हँडच्या करंजीचं जे बोट आहे त्याला अनामिका म्हणतात. त्याने आपल्या आई आणि बाबांना कुंकू, बाबा असेल तर त्यांना केळा लावा आणि आईला आपल्या हळदी कुंकू लावा. लावा सर्वांनी, विद्यार्थ्यांनी. आई वडिलांनी काय नाही करायचं, फक्त मुलं लावते तुम्हाला. बेटी बेटियां माता पिता के माथे पर कुमकुम का तिलक करें. ओम स्वस्ति नो इंद्रो बृहस्पतिः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारिषो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आता तुमच्या ताटामध्ये काही फुलं हार आहे ना, तो हार आपल्या आई आणि बाबांना प्रेमाने घालायचा. घाला सर्वांनी. माता पिता के सिर पर पुष्प एवं अक्षत चढ़ाएं. त्या अक्षरात तांदूळ येतात ते व्हायचे आईच्या डोक्यावर, पाकळ्या आणि अक्षरा व्हायच्या डोक्यावर. उन्हें फूल माला पहनाएं. खूप छान वाटते बघा. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, हे सर्वात अगोदर केलं कोणी? म्हणजे भावाचं नाव काय? कार्तिकेय. आता एकदा गणपती बाप्पा कार्तिकेयांमध्ये वाद निर्माण झाला. जसा आपल्या आपल्या दादामध्ये तिथे म्हणजे वाद होतो. त्या दोघांचा वाद शिकेला पोहोचला. कार्तिकेय म्हणायचे मी लय भारी, बाप्पा म्हणायचे मी लय भारी. त्या दरम्यान सर्व बसले, मला छान वाटते बरं का, सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यात वाद निर्माण झाला. मग त्यांचा वाद शिकायला पोहोचवायचे म्हणजे आपण ना तर्क लावण्यासाठी कॉम्पिटिशन लावू म्हणतात. म्हणजे रिझल्ट कॉम्पिटिशन काय लावतात, रेस लावायचे म्हणतात. ती कोणती रेस लावतात? जो आपल्या दोघांमध्ये सर्वात अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल तो आपल्या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ. आता मला सांगा कार्तिकेयचं वाहन काय आहे? मोर.
कार्तिकेय बसतात मोरावर जातात पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. आता राहिले तुमचे आमचे गणपती बाप्पा. बाप्पा पाहतात आणि बाप्पाचं वाहन काय रे बाळा? उंदीर. आता उंदीर पाहतो बाप्पांकडं, बाप्पा पाहतात उंदराकडं. उंदराला वाटतं, बाप्पा म्हणतात चला पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. उंदीर म्हणतो मला तर चौकात पण नेता येत नाही. पण बाप्पा हुशार असतात. बाप्पा मनात म्हणतात मी हे विश्व कुणामुळे पाहू शकतो? माझ्या आई बाबांमुळे. त्यामुळं माझ्यासाठी अख्खं जग म्हणजे कोण आहेत? माझे आई वडील. मग गणपती बाप्पा आपल्या आई वडिलांना म्हणजे महादेव आणि पार्वतींना 7 प्रदक्षिणा घालतात आणि त्यांचं दर्शन घेतात. त्यावेळेस महादेव पार्वती आपल्या बाप्पांना आशीर्वाद देतात की जो कोणी विद्यार्थी पृथ्वीवर आपल्या आई वडिलांचं दर्शन घेईल आणि त्यांना 7 प्रदक्षिणा घालेल त्या विद्यार्थ्यांना अवघ्या पृथ्वीवरच्या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभ होईल आणि त्याच्या जीवनातल्या भाग्याच्या रेखा बदलतील. आता बाळांनो तुम्हाला पण तेवढं उभं राहायचं, उभं राहायचं आणि तुमच्या डाव्या हाताच्या बाजूने म्हणजे असं उभे तर डाव्या हाताच्या बाजूने प्रदक्षिणा सुरू करायची. ठीक आहे, थांबा, जाऊ नका, थांबा. हा, आणि प्रत्येक प्रदक्षिणेला त्यांच्या पायाला हात लावून दर्शन घ्यायचं. मग प्रदक्षिणा पूर्ण झाली की पुन्हा दर्शन घ्यायचं, पुन्हा प्रदक्षिणा डाव्या साईडने सुरुवात करायची. थांबा. आता ज्यावेळेस मी म्हणायला जायचं त्याच वेळेस आता फक्त हात जोडून थांबायचं. हम भी अपने माता पिता की 7 परिक्रमा करें, इससे पृथ्वी परिक्रमा का फल प्राप्त होता है. आता प्रदक्षिणा घालायला सुरुवात करा. हा, आणि पाया पडायचं. प्रत्येक प्रदक्षिणेला पाया पडायचं. हा, हात लावून पाया पडा. त्या साईडने असतं. वा, खूप छान. त्या साईडने असतं, त्या साईडने. खाली बसून करत नाही. आता ओळायला सुरुवात करा. ओळा. वा, क्या बात आहे. मस्त ओळा प्रेमाने.
आणि आरती झाल्यावर काय असतो प्रसाद. मग आपल्या हाताने आईला साखर भरवा सर्वांनी, भरवा. वा 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 काय भारी वाटते. हातात नाही तोंड भरवा सर्वांनी. वा वा सुंदर, किती भारी वाटते बघा. आता सर्वांनी खाली बसायचे. बसा खाली. पहा आता माता पित्यांना विनंती, तुमचे दोन्ही पाय सर्वांनी समोर करायचे. मी सांगत नाही तोवर काढायचं नाही. ठेवा, टेकवा डोकं सगळ्यांनी, टेकवा डोकं चरणावर टेकवा. आई वडिलांना विनंती, आपला एक हात आपल्या मुलांच्या डोक्यावर असायला पाहिजे. आपल्या हाताच्या बोटाच्या अग्रभागातून त्यांच्या भाग्याच्या रेखा बदलण्याचं, आशीर्वाद त्यांना प्राप्त देण्याचं अधिकार आहे. तसंच राहू द्या थोडं. अब माता पिता भाव विभोर होकर बच्चों के माथे पर तिलक करें. तसंच राहू द्या डोकं. एका ठिकाणी भगवंत म्हणतात, क्लेशोधिक तरसते तसाम अव्यक्ताही देह वाप्यते. म्हणजे जे आईवडील आपला ध्येय जिथेपर्यंत आपल्या लेकरांसाठी कष्ट करतात, त्यांच्याकडून त्यांना 6 आशीर्वाद भेटतो. पहिला, त्या मुलांना दुर्भाग्य नाहीच होतं, त्यांना चारित्र्य संपन्नता, यश, विद्या, बळ आणि आयुष्य या 6 आशीर्वाद बाळांना तुम्हाला आता प्राप्त झाले. तर जागेवर मांडी घालून बसा. जागेवर मांडी घालून बसा. आता आल्यापासून मुलं आई वडिलांना कुंकू लावतात, फुलं वाहतात, त्यांची आरती करतात. पण आई वडिलांच्या संयमाच्या अधिक परीक्षा. अब माता पिता भाव विभोर होकर बच्चों के माथे पर तिलक करें. अर्पण करते. फिर बच्चों के सिर पर स्नेह पूर्वक पुष्प व अक्षत रखें और अपने गले की फूल माला बच्चों को पहनाएं. मानो अपने जीवन की सारी दुआएं, सारी खुशियों के फूल उनके गले में डाल रहे हैं. ठीक आहे. आता सर्व विद्यार्थ्यांनी हात जोडून आपल्या आई वडिलांकडे पाहायचे. आता आपला कार्यक्रम संपन्न होते, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर सगळ्यांनी हात जोडून आपल्या आई वडिलांकडे पाहायचे. पहा, हे तेच आई वडील आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्य तुमच्या सुखासाठी समर्पित केले. त्यांना जे जे प्राप्त झालं नाही ते सारं तुम्हाला देण्याचा त्यांना तुमची आठवण येते. पण तुमचं भवितव्य योग्य होते, उज्ज्वल होते ना, तर हा दुरावा सहन करायला ते तयार आहेत. आपण त्यांच्यापासून दूर राहून आपण त्यांच्या कष्टाला योग्य न्याय देतो का, याचा एकदा आत्मिक चिंतन करा. आई वडील तिकडे 2-2 रुपये वाचवतात आणि आपली फी भरतात. कधी कधी नाही जुळलं तर एखाद्याकडून उसने पैसे घेतात, पण आपली फी भरतात आणि आपल्या चौकात केले तुम्हाला घडवण्यासाठी, तुम्हाला 2 रुपये कमी पडू नये म्हणून लेकरांना आता इथून पुढे झाला आळस, झाला दुर्लक्ष, सगळं संपून द्या. पण इथून पुढे माझ्या आई वडिलांना त्यांच्या कष्टाला योग्य न्याय देण्यासाठी मी पूर्णत्वाने समर्पित होणार, असा चंग आपण बांधायचा. इथून पुढे काय करायचं, आपल्याला फक्त अभ्यास तर करायचा आहे ना. अभ्यास करा आणि आपल्या आई वडिलांना असा उत्कर्ष मिळवून द्या की जो त्यांनी कधीच अनुभवला नसेल. आज तुम्ही शून्य आहेत लेकरांना, तुम्ही शून्य असताना पण तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येते ना, तर फक्त एवढाचा विचार करा, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनाचं स्वप्न साध्य करतील त्यावेळेस तुमच्या आई वडिलांना आले. ज्या लेकरांच्या आई वडील आले नाही, यांना इतर त्यांच्या हृदयावर काय भावना आहे, त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहते. त्यांना वाटते माझ्या आई आली असती, मी पण तिला अशी प्रदक्षिणा घातली असती, तिला असं ओवळलं असतं, तिला असं कुंकू लावलं असतं, मी माझ्या आईच्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त केली असती. पण बाळांनो, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला वेळ दिलाय, पण त्या वेळेला आता आपल्याला जाणायचंय. आपल्या आई वडिलांवर आपण खूपदा रोजलो असेल, फुगलं असेल, परंतु ते जे काही करतात ना ते फक्त आपल्या भल्यासाठी असतं आणि ते भलं आपल्याला जपायचंय. आणि माता पित्याने एक सांगायचं, आजपर्यंत तुम्ही लेकरांना बोलला असतं, अरे आमच्या दिदीला काही कळतच नाही, शेजारची सोनी बघ, तिला एवढे मार्क पडले, तेवढे मार्क पडले. मी एक सांगतो बरं का, या लेकरांचे पाय वडायला अख्खं गाव टपले, भावकी तर पायच वडती, नावच ठेवती. पण ज्या माता पित्यांनी त्यांना जन्म दिला त्यांनी पण आपल्या लेकरापासून दूर राहतात. तुम्हाला आई वडिलांचं महत्व आहे, परंतु आपण ज्या निमित्ताने हात जोडा आणि माझ्या पाठी म्हणा,
जोडा हात म्हणा आई. आई. आवाज मोठा म्हणा आई. आई. बाबा. बाबा. आज मी तुम्हाला वचन देतो जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कधीच दूर करणार नाही. आज मी शून्य आहे तरी देखील माझ्या प्रेमापोटी तुमच्या डोळ्यात पाणी आले ना. आज मी शपथ घेतो रात्र रात्र अभ्यास करत सारी ताकद पणाला लावत आणि असा एक दिवस आणल माझं यश माझा उत्कर्ष पाहून तुम्हीही डोळ्यात आनंदाश्रू आणताल. आता डोळे बंदच राहू द्या, उघडू नका. माता पित्यांना विनंती राहील की त्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी एवढं सारं केले ना तर तुम्ही दोन्ही हात तुमच्या लेकरांच्या चेहऱ्यावरून फिरवा. सर्वांनी आपले दोन्ही हात आपल्या मुलांच्या डोक्यावर ठेवा. सर्वांनी जवळ घ्या मुलांना जवळ घ्या. हे जीवनातलं प्रेम. मुलांना उठा मुलांनी सगळे उठा. आपल्या आई वडिलांच्या घट्ट मिठीत जायचे. निर्दोषपणाची मिठी द्या. ज्या आई वडिलांनी तुम्हाला आजपर्यंत घडवलं त्यांचा आतोनात प्रेम तुम्हाला अनुभव द्या. या लेकरांचं माता पित्यानं तुमच्यावर खूप जीव आहे. ज्या क्षणाला तुमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आलं ना त्या क्षणी तुमची खुश धन्य झाली की आपलं सात्विक लेकरू तुम्हाला प्राप्त घट्ट मिठी मला बाबा मारा. ही निर्देशवनाची प्रेमाची मिठी.